आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू अशी ओळख असलेले राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करणार आहेत। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत सावलीप्रमाणे ते उभे राहिले होते। दुसरीकडे धनंजय मुंडे यांना डावलून आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंडे पितापुत्रांचा अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय। त्यामुळे राजकीय वर्तुळात मुंडे विरुद्ध सोळंके असा संघर्ष निर्माण झालाय। नक्कीच मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत वडवणीतील मुंडे पितापुत्र हे एकनिष्ठ होते। मात्र आता जर पाहिलं तर आता या दोघा मुंडे पितापुत्रांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच बीड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रामध्ये एकच चर्चांना उधाण देखील आलेलं आहे। परंतु या ठिकाणी प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांना डावलून हा पक्षप्रवेश होत असल्याची देखील चर्चा आहे। कारण की आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वामध्ये आज अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतो आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी राजकीय वर्तुळात चर्चा देखील होऊ लागलेली आहे। गेल्या 35 वर्षांपासून हे मुंडे पितापुत्र जे आहे त्या माजलगाव मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि त्यात जर पाहिलं तर वडवणीतील नगरपालिका असेल त्याबरोबरच धारूर बाजार समिती असेल या बाजार समितीवरती देखील त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी जर पाहिलं तर जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत धनंजय मुंडे ते मात्र या पक्षप्रवेशाला उपस्थित नसतील अशी देखील प्रामुख्याने माहिती मिळालेली आहे। काल 2 दिवसांपासून या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्हा दौरा सुरू आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात। तसंच मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिल्याची माहितीही मिळतेय। माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा अशा सूचना शिंदेंनी दिल्यात। तसंच विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, त्यांना कामातून उत्तर द्या अशी तंबीच शिंदेंनी दिलेली आहे। एकनाथ शिंदेंनी काय सूचना दिल्यात? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा। माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा। विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, कामातून उत्तर द्या। वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचं आणि पक्षाचं नाव खराब होतं। मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात अपेक्षित निकाल दिसला पाहिजे। सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौरा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काल अमित शहांची भेट घेत महायुतीतील तक्रारींचा पाढा वाचला। तब्बल 25 मिनिटं चाललेल्या या बैठकीमध्ये महायुतीतल्या वादांसह महापालिका निवडणुकांसंदर्भातही अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली। आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मला वाटतं काल एनडीएच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देखील याचा उल्लेख केला आणि अभिनंदनही केलं। त्यामुळे गृहमंत्री अमित शहा साहेबांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा द्यायलाही आम्ही गेलो। तिकडे अमित शहांची भेट घेतल्यानंतर काल दुपारी 4 वाजता शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी त्यांनी मोदींसह विविध विषयांवर चर्चा केली। श्रावण महिना सुरू असल्यानं शिंदेंनी मोदींना महादेवाचा फोटो भेट म्हणून दिलाय। यावेळी शिंदेंच्या पती लता, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून उपस्थित होती। ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर विरोधी पक्षाने, काँग्रेसने, इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले, भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आज इंडी आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित असतील। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित असतील।
बैठकीनंतर राहुल गांधींच्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित असतील. इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात स्वतः उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मोदी सरकारविरोधातली पुढची रणनीती, बिहार निवडणुका यांवर आज रणनीती ठरेल. दिल्लीमध्ये आज उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. इंडिया आघाडी, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, मनसेसोबतची युती या संदर्भात उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य करण्याची शक्यता आहे. सरकारला सळो की पळो करून सोडा असे उद्धव ठाकरेंनी खासदारांना आदेश दिलेत. उद्धव ठाकरेंनी काल शिवसेना खासदारांशी संवाद साधलाय. सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे. जनतेच्या प्रश्नांशी सरकारला घेणं देणं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. बातमी पुण्यातून आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात असलेल्या वादाचे पडसाद आता उमटू लागले. सकाळी 7 वाजता मिरवणूक सुरू करणार अशी भूमिका पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या जनार्दन पवळे संघाकडून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवापूर्वीच जनार्दन पवळे संघाकडून याबाबतचा फ्लेक्स सुद्धा उभारण्यात आलाय. कसबा पेठेत असणाऱ्या या गणेश मंडळानं विसर्जन मिरवणुकीची वेळ फ्लेक्सच्या माध्यमातून जाहीर करत इतर गणेश मंडळांकडून होणारा आडमुठेपणा मोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलंय. या मंडळाकडून लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर 27 ऑगस्ट रोजी बाप्पाच्या आगमनाची वेळ लिहिली आहे. मात्र त्याच्याच खाली बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन प्रस्थानाच्या वेळेबाबत स्पष्टपणे 7 वाजता बेलबाग चौक असा उल्लेख करण्यात आलाय. सध्या सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या वादात या फ्लेक्सची जोरदार चर्चा पुणे शहरामध्ये सुरू आहे. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आज कामबंद आंदोलन केलं जात आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. सकाळी 10 वाजता पालिकेसमोर निदर्शनं केली जाणार आहेत. पुणे महापालिकेचे आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निवृत्तीनंतर सरकारी बंगल्यातील वस्तू स्वतःसोबत नेल्याचा आरोप आहे. या आरोपाच्या चौकशीची मागणी करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांना भेटण्यासाठी गेले असता वाद झाला. महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी घरात शिरून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप करत मनसैनिकांनी चांगलाच राडा घातला. या घटनेचा निषेध दर्शवत आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन पुकारलं गेलंय. तर मनसेच्या ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या कार्यकर्त्यांना 10:30 वाजता पोलिसांनी उपस्थित राहण्यास सांगितलंय. पदाधिकारी काल विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांना भेटण्यासाठी पुणे महापालिकेत आले असता वाद झाला. तो वाद वाढत गेला आणि त्याचं पर्यावसन मनसेच्या आंदोलनामध्ये झालं आणि त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि पुणे महापालिकेच्या समोर आपण पुणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची या ठिकाणी या जमवाजमव पाहतो आहोत. कारण मनसेकडून आज देखील जर आंदोलन झालं तर त्याची खबरदारी म्हणून महापालिकेकडून तयारी होताना आपण पाहतो आहोत. मात्र सुरुवातीला जसं म्हटलं प्रकरण होतं आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी त्यांच्यासोबत सरकारी वस्तू घेऊन गेल्याच्या आरोपाचं. मात्र त्याला वेगळंच वळण लागलं आणि आज त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातील महापालिकेचे कर्मचारी काम बंद आंदोलन करतायत. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा. विक्रम चाहे जितना भी फर्क